एक ब्रेकिंग बातमी येते या बुलेटिनमध्ये। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे। शिर्डीतल्या साई मंदिरातला हा धक्कादायक प्रकार आहे। शिर्डीच्या विश्वस्तांची मुजोरी समोर आलेली आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी बाहेर काढलेला आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना। विश्वस्त प्रताप भोसलेंची ही मनमानी आहे। थेट त्यांनी अर्थमंत्र्यांना बाहेर काढले। शिर्डीच्या विश्वस्तांची मुजोरी समोर येते। मुनगंटीवारांना अपमानास्पद वागणूक मिळाली। शिर्डी साई मंदिर परिषदेतला हा प्रकार आहे। साई मंदिर परिषदेत पत्रकारांशी बोलताना बाहेर काढलं विश्वास प्रताप भोसले यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना। त्यांची मनमानी म्हणायला लागेल। कार्यक्रम संपल्यावर स्टेज जवळ पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रोखण्यात आलं। पत्रकारांनाही अपमानास्पद वागणूक देण्यात आली। मात्र ही अपमानास्पद वागणूक केवळ पत्रकारांना नाही तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील देण्यात आली। शिर्डीतील साई मंदिरातील हा धक्कादायक प्रकार आहे। शिर्डीच्या विश्वस्तांची मुजोरी समोर आलेली आहे। रवींद्र महाले आपले प्रतिनिधी आहेत। रवींद्र, नेमका काय हा प्रकार आहे सगळा? साई समाधीची शताब्दीच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये आज जगभरातील जे साई मंदिर आहे त्यांच्या विश्वासांची बैठक जी आहे साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती। त्यामध्ये अर्थमंत्री मुनगंटीवार यांनाही आमंत्रित केलेले होतं। मात्र साईबाबांच्या समाधी शताब्दीविषयी त्यांचं जे भाषण सुरू होतं, भाषणानंतर ते खाली उतरत असताना अर्थमंत्री त्यावेळी पत्रकारांनी त्यांना शिर्डी शहराच्या विकासावरती त्यांना प्रश्न विचारत असताना साईबाबा संस्थांचे विश्वस्त जे आहेत प्रताप भोसले यांनी त्यांना थांबवलं। पत्रकारांशी बोलण्यास तिथे थांबवलं। त्यानंतर बाहेर जाऊन पत्रकारांशी बोला असंही प्रताप भोसले यांनी अर्थमंत्र्यांना म्हटले। त्यानंतर पत्रकारांशी अरेगरीची भाषा जी आहे ते साई संस्थांच्या विश्वस्तांनी वापरलेली, यावरच लक्ष देते की पत्रकार असेल किंवा राज्यांच्या मंत्र्यांना साईबाबा संस्थांच्या समाधी शताब्दीविषयी व शिर्डीच्या विकासासाठी जे प्रश्न विचारत होते, त्यानंतर त्याच प्रश्नावरनं आज साईबाबा संस्थांचे विश्वस्त जे आहेत प्रताप भोसले यांनी अर्थमंत्र्यांनाही बाहेर जाण्यास सांगितलं आणि पत्रकारांनी अरेगरीची भाषा वापरली। यावरूनच लक्षात येते की साईबाबा संस्थांचे विश्वस्त कितपत शिर्डीच्या विकासासाठी आता हे करतात आणि शिर्डीच्या साईबाबांनी कधीही कुठला मतभेद न करता सर्वसामान्य सगळ्यांना सारखंच पकडत होते। मात्र आज साईबाबा संस्थांचे विश्वस्त प्रताप भोसले हे विसरलेले दिसतात। अनिकेत, नक्की रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे। शिर्डीतल्या साई मंदिरातला हा धक्कादायक प्रकार आहे।